आज आपण सोडवणार आहोत इरा सेशन 33। तर सगळ्यात पहिले आपल्याला सेशनचा परिचय पाहून घ्यायचा आहे। सेशनचा परिचय पहा, त्यानंतर ऑफिस स्किल्सवर जायचं आहे आणि यामध्ये आपल्याला पहिलं एक नॉलेज चेक सोडवायचं आहे। तर या ठिकाणी नॉलेज चेक दिलेला आहे, या ठिकाणी क्लिक करा नॉलेज चेकवर आणि याच्यातून आपल्याला इथून स्टार्ट करायचं आहे। तर याच्यामध्ये बघा पहिले 4 प्रश्न दिलेले आहेत। तर पहिला प्रश्न, आपण आपल्या प्रेझेंटेशनमध्ये एका चित्राला ॲनिमेशन अप्लाय करीत आहात। चित्र ॲनिमेट करण्यासाठी किंवा करताना पुढीलपैकी काय उपलब्ध नसते म्हणत आहे। तर काय उपलब्ध नसते बघा, तर बिफोर प्रिव्हियस हे ऑप्शन त्यामध्ये नसते। त्यानंतर 7 नेक्स्ट करा। ॲनिमेशन इफेक्टसाठी कशासाठी वापरले जातात म्हणत आहे, तर टेक्स्ट किंवा पिक्चर ॲनिमेट करण्यासाठी वापरले जाते। तर हे त्याचं उत्तर आहे। पॉवरपॉईंटमध्ये आपल्याला पिक्चर किंवा टेक्स्टला प्री डिझाईन ॲनिमेशन इफेक्ट अप्लाय केल्यानंतर तो इन्हान्स करता येत नाही म्हणत आहे। तर याचं उत्तर चूक आहे। त्यानंतर 7 नेक्स्ट करा। पॉवरपॉईंट ॲनिमेशन इफेक्ट केवळ शेपलाच अप्लाय करता येते म्हणत आहे। तर चूक आहे। त्यानंतर 7 नेक्स्ट करा। येस बटनावर क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे आपलं पहिलं नॉलेज चेक झालेलं आहे आणि आपला स्कोर्स पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे। त्यानंतर आपल्याला दुसरं नॉलेज चेक सोडवायचं आहे। या ठिकाणी त्याच्या अगोदर सर्व व्हिडिओ पाहून घ्या जे पाहायचे आहे ते। त्यानंतर दुसरं नॉलेज चेक इथून लावायचं आपल्याला आणि इथून स्टार्ट करा। याच्यामध्ये सुद्धा 4 प्रश्न दिलेले आहेत। तर पहिला प्रश्न, मायक्रोसॉफ्ट ऑफिसच्या ऑनलाईन व्हर्जनमध्ये टेम्पलेट बघण्यासाठी तुमच्या ब्राउझरच्या ॲड्रेस बारमध्ये डॅश टाईप करा म्हणत आहे। तर office.com हे टाईप करावं लागेल। फुल स्क्रीन मोड एक्झिट करण्याकरिता तुमच्या कीबोर्डवरील डॅश की बटन दाबा म्हणत आहे। तर एस्केप बटन दाबावं लागेल। मायक्रोसॉफ्ट ऑफिसच्या ऑनलाईन व्हर्जनमध्ये पॉवरपॉईंट टेम्पलेट शोधण्यासाठी डॅश आयकॉनवर क्लिक करा म्हणत आहे। तर पॉवरपॉईंटवर क्लिक करावं लागेल। मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉईंटच्या ऑनलाईन व्हर्जनमध्ये तुम्ही एक क्विज गेम क्रिएट केला आहे। फुल स्क्रीन मोडमध्ये तो क्विज पाहण्यासाठी तुम्ही डॅशवर क्लिक कराल म्हणत आहे। तर प्रेझेंटवर क्लिक करावं लागेल। त्यानंतर 7 नेक्स्ट करा। त्यानंतर येस बटनावर क्लिक करायचं आहे अशा प्रकारे। तर आपलं स्कोर्स या ठिकाणी तर आलेला आहे, 100 पैकी 100 आलेला आहे। त्यानंतर आपल्याला सिम्युलेशन्स क्वेश्चन सोडवायचे आहेत। तर सिम्युलेशन्सवर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे। यामध्ये 2 प्रश्न आहेत, तर इथून चालू करा। तर पहिला प्रश्न, तुमचे प्रेझेंटेशन प्रिंटिंगसाठी योग्यरित्या फॉर्मॅट केले आहे याची खात्री करा। तर तुमचे प्रेझेंटेशन PDF म्हणून एक्सपोर्ट करा म्हणत आहे। तर फाईल टॅबवर जा। त्यानंतर एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे। क्रिएट PDF वर क्लिक करा आणि त्यानंतर त्याला पब्लिश करायचं आहे। ओके बटनावर क्लिक करा। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स लावायचं आपल्याला। सेव्ह ॲजचा वापर कार्यरत प्रेझेंटेशनची प्रत बनवतो आणि मूळ सादरीकरण अबाधित ठेवतो। त्यामुळे इन्फोग्राफिक पोस्टर नावाने सेव्ह ॲज वापरून दिलेले सादरीकरण तुमच्या डेस्कटॉपवर सेव्ह करा म्हणत आहे। तर फाईल टॅबवर जा, सेव्ह ॲजवर जायचं आहे। त्यानंतर आपल्याला याच्यातून डेस्कटॉप निवडा, त्याला नाव द्यायचं आहे इथे आणि त्यानंतर सेव्ह बटनावर क्लिक करा। ओके बटनावर क्लिक करायचं आहे। येस बटनावर क्लिक करा। तर अशा प्रकारे आपलं सिम्युलेशन्स क्वेश्चन झालेला आहे आणि स्कोर सुद्धा इथं पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे। त्यानंतर आपल्याला सेल्फपाथ लर्निंग सोडवायचं आहे। तर इथून प्रोसीड बटनावर क्लिक करा। यामध्ये बघा सेल्फपाथचे 2 प्रश्न दिलेले आहेत। तर पहिला प्रश्न, तुमच्या पिक्सेल्समध्ये ॲनिमेशन स्टाईल कशी अप्लाय करायची म्हणत आहे। तर कशा प्रकारे आपण करू शकतो बघा, त्याचं उत्तर ऑप्शन पहिलंच आहे। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, तयार टेम्पलेट सर्च करण्यासाठी डॅशवर क्लिक करा म्हणत आहे। तर तयार टेम्पलेट सर्च करण्यासाठी आपल्याला कशावर क्लिक करावं लागेल, तर फाईल टॅबवर क्लिक करावं लागेल। त्यानंतर 7 नेक्स्ट करा। त्यानंतर एंड एक्झामवर क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे आपलं सेल्फपाथ लर्निंग झालेलं आहे आणि ते स्कोर सुद्धा याच्यातनी पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे। त्यानंतर आपल्याला गायडेड डू इट युअर सेल्फचे प्रश्न सोडवायचे आहेत। तर याच्यावर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे। यामध्ये बघा 5 प्रश्न दिलेले आहेत। तर पहिला प्रश्न याच्यातून चालू करा। दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये स्लाइड क्रमांक 2 मधून कॅटेगरी 1 क्वेश्चन्स फॉलो टेक्स्ट सिलेक्ट करा आणि त्याचा बोल्ड करा म्हणत आहे। तर स्लाइड क्रमांक 2 मध्ये जायचं आहे। ज्या नावाला सांगितलं असेल त्या नावाला सिलेक्शन करा आणि ज्यातून त्याला बोल्ड करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये स्लाइड शो टॅब, स्टार्ट स्लाइड शो, ग्रुप, फॉर्म, बिगिनिंगचा वापर करून प्रेझेंटेशन फुल स्क्रीनवर पहा म्हणत आहे। तर स्लाइड शोवर जायचं आहे आणि फ्रॉम बिगिनिंगवर इथे क्लिक करा। अशा प्रकारे
आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन्स. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये स्लाइड सिलेक्ट करा आणि डिझाईन टॅब थीम्स ग्रुपचा वापर करून दिलेल्या प्रेझेंटेशनला मेश थीम अप्लाय करा म्हणत आहे. तर कोणत्या स्लाइडला सांगितलेलं आहे, तर सर्व स्लाइडला सांगितलेलं आहे. तर त्यासाठी कोणत्या एका स्लाइडला सिलेक्शन करा, त्यानंतर सिलेक्टमध्ये जाऊन सिलेक्शन ऑल करून घ्यायचं आहे. त्यानंतर डिझाईनमध्ये जा, डिझाईनमध्ये गेल्यानंतर इथे मोरवर जायचं आहे आणि मोरवर गेल्यानंतर याच्यातून आपल्याला मेश नावाची थीम्स आपल्याला याच्यातून पाहायची आहे. बघा या ठिकाणी मेश नावाची थीम्स इथे दिलेली आहे, तर तिला क्लिक करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन्स. फाईल एक्सपोर्ट क्रिएट पीडीएफ एक्सप्रेसचा वापर करून दिलेला प्रेझेंटेशन पीडीएफ मध्ये एक्सपोर्ट करा. उघडलेल्या विंडोमध्ये तुमच्या पसंतीची फाईल नेम एंटर करून पब्लिशवर क्लिक करा म्हणत आहे. तर फाईल टॅबवर जा, त्यानंतर एक्सपोर्टवर क्लिक करा, त्यानंतर क्रिएट पीडीएफवर क्लिक करायचं आहे. क्रिएट पीडीएफवर क्लिक करा, त्यानंतर याला कोणतंही तुम्ही एक नाव देऊ शकता. त्यानंतर आपल्याला पब्लिश बटनावर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स. पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन ओपन करा आणि फाईल टॅब न्यू वापर करून ब्लँक प्रेझेंटेशन ओपन करा आणि डिझाईन टॅब थीमचा वापर करून तुमच्या आवडीची कोणती थीम अप्लाय करा म्हणत आहे. तर त्यासाठी इथे सर्च बॉक्समध्ये जा आणि त्यातनी आपल्याला पॉवर पॉईंट नाव टाईप करून घ्या आणि पहिलीच इथे ॲप्लिकेशन आलेली आहे तिला ओपन करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे ब्लँक प्रेझेंटेशनवर क्लिक करा आणि त्यानंतर काय म्हणते डिझाईन टॅब थीमचा वापर करून कोणतीही एक थीम अप्लाय करा म्हणत आहे. तर डिझाईन टॅबमध्ये जा, कोणतीही एखादी थीम त्याला घ्यायची आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर ओके बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे संपूर्ण गाइडेड युवर सेल्फ संपलेला आहे आणि त्यानंतर एंड एक्झामवर इथे क्लिक करा. त्यानंतर येस बटनावर क्लिक करायचं आहे आणि ते स्कोर्स आपला पूर्णपैकी पूर्ण आलेला आहे. त्यानंतर आपल्याला शेवटचं सेशन कंप्लीशन टेस्ट सोडवायचा आहे. तर त्याच्यावर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे. यामध्ये बघा 4 प्रश्न आहे. तर पहिला प्रश्न, पुढीलपैकी कोणते विधान चूक आहे म्हणत आहे. तर कोणतं विधान चूक आहे बघा, तर ऑप्शन 4 हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर 7 नेक्स्ट करा. इलेक्ट्रॉनिक पुस्तके वाचण्यासाठी वापरले जाणारे प्रिंट रीडर्स हे हातात धरता येण्यासारखे पुस्तकाच्या आकाराचे डिव्हाइसेस असतात म्हणत आहे. तर याचं उत्तर चूक आहे. थर्मल प्रिंटर उष्णतेच्या घटकांचा उपयोग उष्णतेला संवेदनशील असणाऱ्या कागदावर प्रतिमा निर्माण करण्यासाठी करतो आणि ते मुख्यत्वे एटीएम आणि पेट्रोल पंपसाठी वापरतात म्हणत आहे. तर याचं उत्तर बरोबर आहे. कागदावर आउटपुट आणण्यासाठी प्रिंटर्स कॉम्प्युटरला जोडले जाऊ शकतात म्हणत आहे. तर बरोबर आहे. त्यानंतर येस बटनावर क्लिक करा. तर अशा प्रकारे आपलं सेशन एंड टेस्ट कंप्लीट सोडवणं झालेलं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला इरा सेशन 33 सोडवायचं आहे.